Okay, so welcome students to the another lecture of FYBSc Biotechnology, in which we are going to today discuss about the cell disruption. आता सेल डिस्ट्रप्शन म्हणजे काय ते जाणून घेण्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर सेल बद्दलची माहिती घ्यायला लागेल. आता सायन्सचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला 10+2 मध्ये सेल बद्दल कमीत कमी एवढी माहिती तर मिळालेली असेल की सेल ही एका प्रकारची फॅक्टरी असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंटलायझेशन असतात. आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिले लेक्चर अटेंड केलेले आहेत त्यांना हे थोडंसं लवकर लक्षात येईल ॲज कम्पेअर टू दी न्यू स्टुडंट्स. तर डोंट वरी, आपण परत रिकॅप घेणारच आहोत, त्यामुळे मी आता तुम्हाला तुर्तास शॉर्टमध्ये त्याचा एक शॉर्ट रिव्ह्यू देत आहे. तर आपली सेल जी आहे ती प्रोकॅरियोटिक सेल असो वा युकॅरियोटिक सेल असो, मग ते युकॅरियोटिकमध्ये ॲनिमल सेल असो किंवा प्लांट सेल असो, परंतु प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स असतात आणि त्या सेल ऑर्गनेल्सला एका ठिकाणी प्लेस करून ठेवण्याचं काम जे असतं ते आपलं सायटोस्केलेटन करत असतं. आता सायटोस्केलेटन म्हणजे काय, त्याच्यावरती माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. तर ते सायटोस्केलेटन जे आहे ते एका पद्धतीने कंपार्टमेंटलायझेशनचं काम करतं आणि प्रत्येक सेल ऑर्गनेलला त्याच्या फिक्स जागेवरती पोझिशनिंग करून ठेवत असतं, जेणेकरून सायटोप्लाझममध्ये ते ऑर्गनेल्स जे आहेत ते कुठेही डिस्प्लेस व्हायला नको, त्यांचे जागा बदलायला नको. तर तुम्ही हे एक स्ट्रक्चर बघू शकता. हे खूप जनरलाइज पिक्चर आहे सेलचं, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या बाहेर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतो, मग मायटोकॉन्ड्रिया असते, गॉल्गी ॲपॅरेटस असतं, सायटोप्लाझम लिक्विड असतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स असतात. आपण त्याला अजून एक कॉम्प्लेक्समध्ये बघूया. हे स्ट्रक्चर तुम्हाला थोडंसं कठीण जाईल, पण याच्यामध्ये मॅक्सिमम सेल ऑर्गनेल्स कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो नो इशू, विल सी दी नेक्स्ट पिक्चर अगेन. तर इथं बघा, ही एक बेसिक ॲनिमल सेल, जिचा सेल इंटरनल बॉडीज ज्या आहेत त्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात की हा सेंट्रल न्यूक्लियस जो सराउंडेड आहे तुमचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लिओलसच्या अराउंड क्रोमॅटिन फायबर्स तुम्हाला दिसत आहेत. ह्या ज्या वेगवेगळ्या रेषा आहेत त्या दे आर नथिंग बट दी क्रोमॅटिन्स. तर याच्यापासूनच जेनेटिक मटेरियल आपलं तयार होत असतं. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आहे, पॅराक्झिझोम आहे, रायबोझोम्स आहेत, व्हॅक्युअल्स आहेत, सेंट्रोझोम्स आहेत, मायक्रोट्युब्युल्स, लायसोझोम्स, त्याच्यानंतर गॉल्गी व्हॅक्युअल्स, गॉल्गी ॲपॅरेटस, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियसमध्ये वेगवेगळे पार्टिकल्स, असे वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. आता ही सेल ऑर्गनेल्स जे आहेत ते प्रोटेक्टेड आहेत सेल मेम्ब्रेनमुळे. ठीक आहे. सो सेल डिस्ट्रप्शन इज नथिंग बट दी, ही जे सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याचं विच्छेदन करणे, म्हणजे याला तोडणे. आणि याला तोडणे म्हणजे का, की जेणेकरून आपण आपल्या सेलमधले जे वेगवेगळे ऑर्गनेल्स आहेत त्यांचा अभ्यास करू शकू, आणि जे इंट्रासेल्युलर एन्झाईम्स असतात, जे असे एन्झाईम्स जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये सेल प्रोड्यूस तर करते परंतु ती सेलच्या मध्येच असतात, अशा एन्झाईम्सला, अशा मेटाबॉलाइट्सला इंट्रासेल्युलर मेटाबॉलाइट्स असं म्हटलं जातं, की जे सेलच्या आतमध्येच असतात. तर अशा एन्झाईम्सला कमर्शियल व्हॅल्यू खूप असते. तर समजा आपण कुठल्या तरी प्रोकॅरियोटिक सेलच्या मदतीने कुठला तरी विशिष्ट एन्झाईम प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर अशा केसमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर त्या सेलला डिस्ट्रप्ट करावी लागते. त्या सेलला आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हटलं तर फोडावं लागतं. आणि ते फोडणे म्हणजे अशा पद्धतीने त्याचं आपल्याला फोडायला लागते किंवा तिला विघटित करायला लागते, की अशा पद्धतीने करायची की जेणेकरून त्या सेलमधले जे ऑर्गनेल्स आहेत किंवा तो जो मेटाबोलाइट आहे त्याला कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको, त्याला कुठल्याही प्रकारचं हार्म व्हायला नको. नाहीतर काय होईल की त्याची जी क्वालिटी आहे ती कॉम्प्रोमाइज होऊ शकते. सो अशा प्रकारच्या या मेकॅनिझमला एक विशिष्ट पद्धतीने पार पडावं लागतं आणि तेच आपण आज बघणार आहोत. तर ते कारण जे आहे तुमचं सेल डिस्ट्रप्शनचं, एक तर तुमचं इंट्रासेल्युलर मेटाबॉलाइट जर कुठले असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी, किंवा आपल्याला इंटरनल सेल ऑर्गनेल्सचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या सेल ऑर्गनेल्सचा अभ्यास करण्यासाठी, किंवा कुठलाही एक घटक जो सेलच्या आत आहे
अशा घटकाला आपल्याला सेलच्या बाहेर आणायचं आहे. मग त्याच्यासाठी आपलं कारण काही असू शकतं. आयदर इट विल बी रिक्वायर्ड फॉर द कमर्शियलायझेशन ऑर फॉर द स्टडीज अँड रिसर्च. काही असू शकतं, परंतु अशा पद्धतीने सेल डिस्ट्रप्शन करायचं आहे की जेणेकरून त्या सेलच्या आतमध्ये असलेल्या कुठल्याही घटकाला किंवा आपल्या गरजेच्या, आपला इंटरेस्ट ज्या घटकामध्ये आहे त्या घटकाला त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको, हार्म व्हायला नको, तिच्या नॅचरल स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल घडायला नको. अशा पद्धतीने आपल्याला सेल डिस्ट्रप्शन करायचं आहे. तर हे सेल डिस्ट्रप्शन करण्या अगोदर अजून एकदा बघा, ही बघा तुम्हाला परत इथं चांगल्या पद्धतीने कळेल. तर हे वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स आहेत. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या प्रत्येक सेल ऑर्गॅनेल बद्दल स्पेशल टॉपिक आहे. त्या टॉपिकवरनं आपल्याला प्रत्येक सेल ऑर्गॅनेल बद्दल चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे. तर आता हे सेल ऑर्गॅनेल्स बद्दल आपल्याला ज्यावेळेस शिकायचं आहे त्यावेळेस शिकताना हे ऑर्गॅनेल्स अगोदर आपल्याला सेलच्या बाहेर घ्यायला लागतील. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप जी फॉलो करावी लागणार आहे ती म्हणजे डिग्रेडेशन ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन, and the process is called as the cell disruption. But the cell disruption should be done in a such a way that the inner organelle should not be damaged. So it has very specific cell disruption processes. These we are going to discuss today. इथं तुम्ही बघू शकतात, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जेव्हा सायटोस्केलेटन शिकवलं होतं तर these are nothing but your cytoskeleton which is composed of actin filaments, intermediate filaments and microtubules. सो ते आपण बऱ्यापैकी बघितलं आहे मागच्या लेक्चरला. तर ही वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स जेव्हा आपल्याला सेलमधून बाहेर काढायचे असतील त्यावेळेस त्या सेलला, हे इथं तुम्हाला जे दिसत आहे देर इज नथिंग बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला अगोदर आपल्याला तोडावं लागतं, त्याला आपल्याला डिग्रेड करावं लागतं. आणि त्याच प्रोसेसला मग आपण काय म्हणतो, सेल डिस्ट्रप्शन. सो व्हॉट इज द सेल डिस्ट्रप्शन? Cell disruption is a process of obtaining intracellular fluid by a method that opens the cell wall or plasma membrane. तर अशी पद्धत ज्याच्यामधून सेलमध्ये असणारे वेगवेगळे ऑर्गॅनेल्स जे सेल फ्लुइडमध्ये असणार सायटोप्लाझममध्ये, तर अशा फ्लुइडला ऑब्टेन करण्याच्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, सेल डिस्ट्रप्शन. The overall goal in the cell disruption is to obtain intracellular fluid without disturbing any of its component. मी अगोदरच म्हटलं. The method used may vary depending on the type of cell and its cell wall composition. Irrespective of the method used, the main aim is that this disruption must be effective and the method should not be too harsh so that the product recovered remain in its active form. आता आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात. प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, युकॅरियोटिक सेल्स आहेत. युकॅरियोटिक सेलमध्ये परत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, परत त्याच्यामध्ये पण काही ॲनिमल सेल्स आहेत, काही प्लांट सेल्स आहेत. प्रत्येक सेलचं कॉम्पोजिशन जे आहे ते वेगवेगळं आहे. कुठल्या सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, कुठल्या सेलमध्ये सेल वॉल ॲबसेंट असते. काही सेल्समध्ये सेल वॉल ॲबसेंट जरी असली तरी त्यांचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं कॉम्पोजिशन वेगळं असणार आहे. तर असं वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्स असल्यामुळे त्या सेलच्या डिस्ट्रप्शनच्या मेथड्स ह्या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु सगळ्या सेल डिस्ट्रप्शनच्या मेथड्सचा एम जो आहे तो काय असणार आहे की त्या सेलच्या आतमध्ये असलेलं मटेरियल ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही ऍक्टिव्हिटीवरती फरक पडायला नको. म्हणून ती सेल डिस्ट्रप्शनची मेथड देखील जास्त हार्ड असायला नको. इज दॅट क्लिअर? सो सेल डिस्ट्रक्शनच्या मेथड दोन प्रकारच्या असतात. एक असू शकते तुमची मेकॅनिकल मेथड आणि दुसरी असू शकते तुमची नॉन मेकॅनिकल मेथड. आता मेकॅनिकल मेथड आणि नॉन मेकॅनिकल मेथडमध्ये फरक काय? तर मेकॅनिकल मेथडमध्ये काय असणार आहे की आपण फोर्सचा उपयोग करणार आहोत, पॉवरचा उपयोग करणार आहोत, बल ज्याला आपण म्हणतो त्याचा उपयोग करणार आहोत. नॉन मेकॅनिकल मेथडमध्ये आपण काय करणार आहोत
केमिकल्सचा उपयोग करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला फोर्स अप्लाय करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता घरी तुम्ही एखादं अंड वगैरे फोडायचं म्हटलं तर दॅट इज नथिंग बट दी सेल डिस्ट्रप्शन. अंड्याच्या वरती सेल कोट असतो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा, तर त्याला आपण अगोदर ब्रेक करतो. ब्रेक केल्यानंतर मग आतलं जे तुमचं फ्लुइड आहे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, त्याला आपण सेपरेट रिमूव्ह करत असतो. सो दॅट इज दी ऑल्सो सेल डिस्ट्रप्शन मेथड. अंड फोडणं देखील एक सेल डिस्ट्रप्शन मेथड आहे, परंतु ती कुठल्या प्रकारची मेथड? ती झाली तुमची मेकॅनिकल मेथड, ज्याच्यामध्ये आपण फोर्सचा उपयोग केला, ताकदीचा उपयोग केला. तर ते घरी आपण एखादं अंड फोडतो त्याला देखील सेल डिस्ट्रप्शनच म्हणतो, परंतु ते कुठल्या पद्धतीने सेल डिस्ट्रब केली गेली तर मेकॅनिकल मेथडमध्ये, ज्याच्यामध्ये आपण शक्तीचा उपयोग केला, पॉवरचा उपयोग केला. आणि दुसऱ्या प्रकारची जी मेथड असते दॅट इज नथिंग बट दी नॉन मेकॅनिकल मेथड. नॉन मेकॅनिकल मेथड मध्ये काय करतो आपण की आपण कुठल्याही पद्धतीचा ताकदीचा. सो नॉन मेकॅनिकल मेथड मध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या शक्तीचा उपयोग करत नाही किंवा बलाचा उपयोग करत नाही. त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण त्या सेलला कुठल्या तरी केमिकलला एक्सपोज करतो आणि ते केमिकल काय करतं की त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला किंवा त्या सेल वॉलला डिग्रेड करायचं काम करतं. आणि मग ते डिग्रेड झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या सेलच्या इनर फ्लुइड जे आहे ते सगळं बाहेर पडत असतं. सो अशा पद्धतीने मेकॅनिकल मेथड आणि नॉन मेकॅनिकल मेथड ते आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघू मेकॅनिकल मेथड. तर मेकॅनिकल मेथडमध्ये these methods are those methods which required some sort of force to separate out intracellular proteins without adding chemical or enzymes. मी तुम्हाला याचं बेस्ट एक्झाम्पल दिलं की अंड फोडायचं आहे, तर अंड फोडण्यासाठी आपण कुठल्याही केमिकलचा किंवा एन्झाईमचा उपयोग करत नाही. डिरेक्टली काहीतरी घेतो, त्याच्याने आपण त्या अंड्यावरती मारा मारतो आणि त्याच्याने काय होतं की तो जो मेम्ब्रेन आहे तो फुटतो आणि तो फुटल्यामुळे मग काय होतं की आतलं जे काही इन्ग्रेडियंट आहे ते सगळं बाहेर पडतं. सो सेम थिंग बट अगेन इथं आपण एक सेल जर म्हटली, अंड हे हात मोठं असतं म्हणून आपण हातात घेऊन त्याला फोडू शकतो, परंतु प्रोकॅरियोटिक सेल, ॲनिमल सेल, प्लांट सेल्स ह्या ज्या आहेत ह्या सेल्स मायक्रोस्कोपिक असतात, डोळ्याने न दिसणारे असतात. तर त्यांना आपण फोडणार कसं काय? त्यासाठी आपल्याला काही विशिष्ट अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स अप्लाय करायला लागतात, ज्यांचा उपयोग करून आपण त्या सेल्सला ब्रेक करू शकतो आणि त्याच्यातलं जे इन्ग्रेडियंट आहे ते बाहेर काढू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला 5 वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते आपण वापरू शकतो. मोटर अँड पेस्टल ऑर ग्राइंडिंग, ब्लेंडर, ब्रीड बिडिंग, अल्ट्रासोनिकेशन, होमोजिनायझेशन अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यांचा उपयोग करून आपण मेकॅनिकली त्या सेलला डिस्टर्ब करू शकतो. तर आपण वन बाय वन बघूया. आता मोटर अँड पेस्टल. मोटर अँड पेस्टल म्हणजे काय की तुमच्या घरी जो एक खलबत्ता असतो, आपण ज्याला मराठीमध्ये खलबत्ता म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये मोटार अँड पेस्टल म्हटलं जातं. सो जस्ट गिव्स द सेल अ गुड होल्ड ग्राइंडिंग. This does not have be in suspension and is often done with a plant sample frozen in liquid nitrogen. When the material has been disrupted, metabolites can be extracted by adding solvents. ओके, दॅट इज द डिफरंट थिंग. परंतु याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय होतं की ती मोस्टली मोटार अँड पेस्टल खलबत्त्याचा उपयोग जो आहे तो मोस्टली प्लांट सेल्सला डिस्टर्ब करण्यासाठी केला जातो. प्लांट सेल्सला डिस्टर्ब करण्यासाठी का केला जातो? कारण प्लांट सेल्समध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते आणि इट इज व्हेरी हार्ड टू डिस्टर्ब. म्हणून याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस आपल्याला प्लांट सेलचं जिनोमिक डीएनए आयसोलेट करायचा असो किंवा क्लोरोप्लास्ट वगैरे सॅम्पलिंग करायची असते, त्यावेळेस प्लांट सेलला सिम्पली लिक्विड नायट्रोजनमध्ये टाकून ते ड्राय होऊन जातात आणि ड्राय झाल्यानंतर त्यांना आपण या मोटार पेस्टलमध्ये टाकून जस्ट सिम्पली आपण त्याला कुटतो. मराठीमध्ये आपण त्याला कुटणं म्हणतो. सो त्या वेळेस ते जेवढं बारीक पावडरमध्ये तयार होत जातं तर त्यातल्या काही सेल्स या डिस्टर्ब होऊन जातात आणि त्यातले जे इनर मटेरियल आहे ते बाहेर येऊन जातं आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या पद्धती आहेत. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन आहे, त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगेशन आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून आपण ते इनर जे ऑर्गनेल्स आहेत त्यांना आपण सेपरेट करू शकतो.
तर पहिली पद्धत ही झाली की मोटार अँड पेस्टलमध्ये सिम्पली त्यांना कुटून टाकायचं आणि कुटल्यानंतर मग त्यांना आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सने त्या सेल ऑर्गॅनल्सला आपण आयसोलेट करू शकतो. दुसरी पद्धत जी असते ती असते ब्लेंडर. द यूज ऑफ ब्लेंडर्स which is at high speed can be used to disturb the cell wall. This is the same process used by centrifugation, which separates or concentrates liquid suspended in a liquid medium, material suspended in a liquid medium. आता काही मटेरियल्स जे असतात ते एखाद्या लिक्विड सस्पेन्शन मध्ये असतात, परंतु त्यांना आपल्याला होमोजिनायझर मध्ये मिक्स करायला लागतं. मग ते होमोजिनायझर मध्ये जेव्हा तुम्ही मिक्स करतात, आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे टोमॅटो आहे, टोमॅटोचं तुम्ही काय करतात, ब्लेंडिंग करतात. ब्लेंडिंग मध्ये काय होतात की टोमॅटोचे खूप बारीक असे फाईन पार्टिकल्स तयार होतात, ज्याला आपण पेस्ट म्हणतो. तर त्याच्यामुळे काय होतं की ते टोमॅटो मधला जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते बाहेर पडतात. ठीक आहे, अख्खं टोमॅटो तुम्ही टाकला काय, आता जे तुम्हाला पेशंट्स असतात त्या पेशंट्सला अख्खा सफरचंद खाऊ घालण्यापेक्षा त्या सफरचंदाचं ज्यूस करून पाजलेलं जास्त फायदेशीर असतं. का? कारण त्या सफरचंदामध्ये असलेले जे मेटाबोलाइट्स आहेत ते ऑलरेडी इझिली त्या सस्पेन्शन मध्ये येऊन गेलेले असतात ज्यूसमध्ये, ज्याच्यामुळे त्या पेशंटच्या बॉडीला त्या सफरचंदाला युटिलाइज करण्यासाठी जास्त एनर्जी खर्च करावी लागत नाही आणि ते इझिली त्या बॉडीमध्ये अपटेक केलं जातं. तर अशाच पद्धतीने सेल्समध्ये जे काही मेटाबोलाइट्स प्रोड्यूस असतात ते सेल्स मधले मेटाबोलाइट्स बाहेर काढण्यासाठी काही वेळा आपल्याला ब्लेंडरचा उपयोग करावा लागतो, ज्याच्यामध्ये आपण सिम्पली तुमच्या घरी जसं तुम्ही मिक्सरमध्ये काहीतरी पिळता तशाच पद्धतीने आपल्याला त्याला ब्लेंडरमध्ये पिळायचं असतं आणि ते सेल्स मधले जे मेटाबोलाइट्स आहेत ते बाहेर पडू शकतात. अगेन इट्स डिपेंड ऑन द सेल टाईप. कुठल्या प्रकारचा सेल आहे त्याच्या बेसिसवरती हे कुठले टाईप वापरायचे ते ठरतं. असं नाही की प्रत्येक सेलला आपण ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून त्याचं सेल डिस्ट्रक्शन करू शकतो, किंवा प्रत्येक सेलला आपण मोटर अँड पिस्टलमध्ये त्याचं होमोजिनाइट तयार करून त्याच्यामधून आपण परत सेल ऑर्गॅनल्सला सेपरेट करू शकतो. असं नाही, कुठल्या प्रकारची सेल आहे त्याच्याप्रमाणे कुठली पद्धत वापरायची ते ठरवलं जातं. त्याच्यानंतर एक लॅबोरेटरिकल हायली सोफिस्टिकेटेड टेक्निक यूज केली जाते, बीड बीटिंग. बीड बीटिंग मध्ये काय असतं की इथं तुम्हाला काही ट्यूब्स दिसत आहेत. त्या ट्यूब्स मध्ये काय असतात की मेटल्सचे किंवा सिरॅमिकचे किंवा ग्लासचे जे मनी असतात, मनी आपण त्यांना म्हणतो, ते मनी एका ट्यूब मध्ये टाकलं जातं आणि ज्या सॅम्पलचं आपल्याला सेल डिस्टर्ब करायचं आहे, आता सपोज प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल किंवा बॅक्टेरियल सेल असेल, त्यांचं आपल्याला ज्याचं काही कुठल्याही ज्या सेलचं आपल्याला सेल डिस्ट्रक्शन करायचं आहे ते सस्पेन्शन त्या बीड्स सोबत टाकलं जातं आणि एक होमोजिनेट वर्टेक्स मिक्सचर म्हणून एक मशीन असतं, त्याच्यामध्ये ते सॅम्पल लोड केलं जातं अशा पद्धतीने. तर त्या मशीनमध्ये काय होतं की ते जे बीड्स आहेत त्यांच्यामध्ये इतक्या हाय फोर्समध्ये एकमेकांमध्ये रिपल्शन केलं जातं, ते एकमेकांना जोर जोराने ठोकले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ज्या सेल्स आहेत त्या डिस्टर्ब होतात. तर त्यालाच आपण म्हणतो बीड बीटिंग. Glass or ceramic beads are used to crack the open cell, but this kind of mechanical shear is gentle enough to keep organelles intact. It can be used with all kind of cells. Just add bead to an equal amount of cells, suspension and vertex. That's it. मी अगोदरच म्हटलं, त्या सेल्स ज्या आहेत त्या एकमेकांना इतक्या जोरजोराने आदळल्या जातात की त्यांच्या आदळल्याने त्यांच्या दोन बीड्सच्या मधले जे सेल्स असतील त्या बस्ट होतात आणि त्या बस्ट झाल्यानंतर मग त्या सेल्स ऑर्गॅनल जे आहे ते आपले बाहेर पडतात. परंतु त्यांची प्रमाण जे आहे बीटिंगची, मारण्याची शक्ती जी आहे ती एवढी कंट्रोलमध्ये असते की त्या सेल ऑर्गॅनेल्सला त्याच्यामुळे कुठलीही इजा पोहोचत नाही. अगेन कुठल्या प्रकारचे सेल आपण वापरणार आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. त्याच्यानंतर येतं आपलं अल्ट्रासोनिकेशन. अल्ट्रासोनिकेशन जर तुम्हाला समजायचं म्हटलं की तुम्ही 12वी मध्ये फिजिक्सच्या प्रॅक्टिकल करत असताना एक वाय शेपचा ट्युनिंग फोर्क बघितला असेल. तो ट्युनिंग फोर्क जेव्हा आपण कुठल्या तरी सरफेसवर आदळतो, आदळल्यानंतर त्याच्यामधून काही साऊंड वेव्स तयार होतात आणि त्या साऊंड वेव्स इतक्या पॉवरफुल असतात की
आपल्यासारख्या हायर ॲनिमलला त्यांचा कुठलाही इफेक्ट होत नसतो, परंतु ज्या युनिसेल्स असतात, ज्या सेपरेट सेल्स असतात, त्या सेल्सला त्याचा एवढा शॉक बसतो की ते मेम्ब्रेन जे असतं ते बस्ट होऊन जातं. तर ती जे अल्ट्रासॉनिक वेव्ज असतात त्या आर्टिफिशियली विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासॉनिकेटर त्या जनरेट केल्या जातात आणि जनरेट केल्यानंतर त्या होमोजिनायझर त्या मिक्सचरमध्ये त्या वेव्ज लहरी तरंगा ज्या आहेत त्या सोडल्या जातात आणि त्या वेव्ज त्या सेल वॉलला इम्पॅक्ट करतात आणि त्या सेल वॉलवरती त्यांचा मारा पडल्यानंतर मग त्या सेल्स ज्या आहेत त्या बस्ट होतात. तर याचं एक्झाम्पल बनायचं म्हटलं तर तुमच्याकडे घरी जुने तांब्याचे किंवा पितळाचे मोठमोठे भांडे असतात किंवा कुठलंही स्टीलचं भांडं तुमच्या हातातून पडल्यानंतर बघा ते भांडं प्लास्टिकचं एखादं भांडं पाडा आणि दुसरं ते मेटलचं भांडं पाडा. प्लास्टिकचं भांडं पाडल्यानंतर कुठलाही आवाज होत नाही किंवा एकचदा आवाज होतो, परंतु एखादं मेटलचं भांडं तुम्ही जर खाली आदळलं तर त्याचा एक कंटिन्यू असा साऊंड क्रिएट होत असतो आणि तो एक साऊंड जोपर्यंत आपण त्या भांड्याला हात लावत नाही तोपर्यंत तो साऊंड बंद होत नाही. तर आता ते साऊंड क्रिएट होतं कशासाठी की ते जे मेटल असतं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ते व्हायब्रेशन्स जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तो साऊंड येतच राहतो आणि ज्यावेळेस आपण त्या भांड्याला हात लावतो त्यावेळेस ते जे व्हायब्रेशन्स आहेत त्या भांड्याचे ते थांबतात आणि ते व्हायब्रेशन थांबल्यामुळे मग ते भांड्यातला येणारा आवाज थांबतो. आता तो जो आवाज आहे तो आपल्या कानासाठी एकदम कर्कश असतो. कोणी घरामध्ये 20-25 लोक असतील ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतील, परंतु एखादं भांडं पडलं की सगळ्यांची नजर त्याकडे जाते आणि जोपर्यंत त्या भांड्यामधून निघणारा आवाज थांबत नाही तोपर्यंत घरातल्या कोणालाही रिलॅक्स फील होत नाही. सगळे लोक त्या भांड्याचा आवाज बंद करण्यामागे लागलेले असतात. तर तो आवाज इतका कर्कश असतो की आपल्याला ऐकावं सुद्धा वाटत नाही. तर त्या वेव्स ज्या आहेत त्या इतक्या इम्पॅक्ट करतात की ज्या सेल्स असतात त्या सेल्सचे तर ते डायरेक्टली सेल वॉलला किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनला डिग्रेड करून टाकतात. तर अशा पद्धतीने साऊंड वेव्सचा उपयोग करून अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्सचा उपयोग करून सेलला बस्ट करता येतं. त्याच्यानंतर हे आहे तुमचं सोनिकेटर ज्याच्यामध्ये त्या साऊंड वेव्स क्रिएट केल्या जातात. त्याच्यानंतर असतं होमोजिनायझेशन. लिक्विड बेस्ड होमोजिनायझेशन इज द मोस्ट वाइडली यूज्ड सेल डिस्ट्रक्शन टेक्निक for a small volume of a culture cells. Cells are lysed by forcing the cells or tissue suspension through a narrow space. Homogenizers uses shearing force on the cell similar to the bead method. Homogenization can be performed by squeezing cells through a tube that is slightly smaller than beads beating. तर याच्यामध्ये काय असतं की आपण कुठलाही हार्श असा इम्पॅक्ट त्या सेल्सवर देत नाही, परंतु होमोजिनायझेशन मध्ये काय असतं की लिक्विड शेअर जे असतं बाहेरून लिक्विडचा मारा देणे आणि ज्याच्यामधून काय होतं की ज्या पद्धतीने बीड्स ह्या सेल सरफेसवरती अटॅक करून त्या सेलला बस्ट करते, त्याच पद्धतीने कुठल्या तरी बारीक ट्यूबमधून इतक्या फ्लोमध्ये ज्या पद्धतीने आपण गाडी वगैरे धुवायला जातो त्या गाडीला धुवायला जाण्यासाठी तिथं आपण पंपिंग स्टेशनवर बघितलेलं असतं की त्यांच्याकडे एक गन असते, त्याच्यातनं त्या ट्यूबमधून पाणी जे येत असतं त्याची एक युनिफॉर्म अशी धार तयार होते आणि मग त्याच्याने ते गाडी धुत असतात. तशाच पद्धतीचं एक इक्विपमेंट असतं ज्याच्यामधून इतकी बारीक आणि इतकी हाय फोर्सची लिक्विड फोर्स येतो की ज्याच्यामुळे त्या सेल्स ज्या आहेत त्या डिस्ट्रक्ट होऊन जातात, बस्ट होऊन जातात. अशा पद्धतीने हे मेकॅनिकल मेथड्स होत्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं मोटार अँड पेस्टल किंवा ग्राइंडिंग, ब्लेंडर, बीड बीटिंग, अल्ट्रासोनिकेशन आणि होमोजिनायझेशन या मेकॅनिकल मेथड झाल्या. आता आपण बघणार आहोत नॉन मेकॅनिकल मेथड ज्यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शक्तीचा उपयोग करायचा नाही आहे. तिथं आपल्याला सिम्पली वेगवेगळ्या फिजिकल किंवा केमिकल किंवा एन्झामॅटिक मेथडचा उपयोग करायचा. आता याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार असतात: फिजिकल मेथड, केमिकल मेथड आणि एन्झामॅटिक मेथड. फिजिकल मेथड म्हणजे काय की भौतिक गोष्टींचा उपयोग करून त्या सेलला अशा काही कंडिशनमधून पास करायचं की जेणेकरून त्या कंडिशनमध्ये त्या सेलची जी सेल वॉल आहे ती बस्ट व्हायला पाहिजे. आता त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात. पहिली म्हणजे तुमची
फ्रीज थॉ म्हणजे टेम्परेचरचा उपयोग करायचा. इन शॉर्ट, फ्रीज थॉ आणि मायक्रोवेव्हचा जर आपण उपयोग केला तर त्याच्यामध्ये मोस्टली आपण काय करतो की टेम्परेचरचा उपयोग करतो आणि टेम्परेचरच्या मदतीने त्या सेलला बस्ट करत असतो. तिसरी मेथड आहे तुमची ऑस्मॉटिक शॉक. ऑस्मॉटिक शॉकमध्ये आपण ऑस्मो रेग्युलंट केमिकल्स जे असतात त्यांचा उपयोग करतो आणि त्यांचा उपयोग करून त्या सेलला बस्ट करू शकतो. आणि चौथी जी मेथड आहे फिजिकलमध्ये ती म्हणजे इलेक्ट्रिक डिस्चार्ज. इलेक्ट्रिक डिस्चार्जमध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जीचा उपयोग करून त्या सेलला बस्ट करत असतो. मग दुसरी मुख्य नॉन मेकॅनिकल मेथड म्हणजे केमिकल मेथड, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या केमिकल्सचा उपयोग करून त्या सेलवरती ट्रीटमेंट देतो आणि त्या ट्रीट केल्यानंतर मग त्या सेल्सला डिस्टर्ब करत असतो आणि मग त्या सेलला डिस्टर्ब केल्यानंतर त्या सेल्सचा आपण उपयोग करतो आपल्या वेगळ्या वेगळ्या एक्सपेरिमेंटसाठी. तसं तिसरी गोष्ट मुख्य म्हणजे एन्झामॅटिक मेथड. एन्झामॅटिक मेथडमध्ये काय करतो की आपण विशिष्ट प्रकारचे लायटिक एन्झाईम्स असतात. लायटिक एन्झाईम्सचं काम असतं की काहीतरी केमिकलचं किंवा काहीतरी कंपाऊंडचं लायसिस करणं, ब्रेकडाऊन करणं आणि मग त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या सेल्स मधले जे ऑर्गॅनेल्स आहेत ते बाहेर पडतात. तर ह्या आपण वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिली फिजिकल मेथड जी आहे ती म्हणजे ती फ्रीज अँड थॉ मेथड. पहिल्या लक्षात ठेवा की फ्रीज अँड थॉ. फ्रीज म्हणजे काय की फ्रीज तर तुम्ही बघितलेलं आहे. फ्रीजिंग कंडिशन म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीला ठणक करणे. त्या गोष्टीमधलं जेवढं काही लिक्विड कंटेंट असतं त्याचं कन्व्हर्जन होऊन जातं सॉलिडमध्ये. ठीक आहे. आणि थॉइंग म्हणजे काय, परत त्या सॉलिड झालेल्या गोष्टीला लिक्विडमध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण म्हणतो थॉइंग. सो दिस मेथड used when working with a soft plant material and algae. Freezing is used to achieve cell disruption via series of freezing and thawing cycles. Freezing form ice crystals which expands upon thawing and when ultimately causes the cell wall rupture. बेसिक प्रिन्सिपल आहे इथं की त्या सेल्सला एवढ्या कमी टेम्परेचरला फ्रीज करायचं, गोठवणाऱ्या टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरला त्याला फ्रीज करायचं आणि मग त्या टेम्परेचरला फ्रीज केल्यानंतर त्या सेलला परत नॉर्मल टेम्परेचरला आणायचं. ह्या प्रोसेसमध्ये ते जे लिक्विड कंटेंट त्या सेलमधलं असणार आहे ते फ्रीजिंगमुळे सॉलिड होईल आणि सॉलिड झाल्यानंतर ती सेल जी आहे तिचा आकार वाढतो आणि आकार वाढल्यामुळे मग ती सेल वॉल जी आहे ती ब्रेक होते आणि तुटते आणि अशा पद्धतीने आपल्याला सेल डिस्ट्रप्शन अचीव होतं. दुसरी आहे मायक्रोवेव्ह पद्धत अलॉंग विथ ऑटोक्लेव्ह अँड अदर हाय टेम्परेचर मेथड. याच्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या, आता तुमच्या घरी आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यायला पाहिजे. मग उकळून का प्यायचं, तर त्या पाण्यामध्ये ज्या वेळेस ते पाणी उकळणार, ते पाणी उकळत असताना त्या पाण्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील दे आर नथिंग बट सेल्स. सो ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या उकळत्या पाण्यामध्ये ड्यू टू हाय टेम्परेचर त्याच्यामधले जे प्रोटीन्स आहेत ते डिनेचर होतील आणि सेल वॉल जी आहे ती डिस्टर्ब होईल आणि डिस्टर्ब झाल्यानंतर तो ऑर्गॅनिझम जो आहे तो तिथंच मरेल आणि मग तो मेल्यानंतर आपल्याला काही हार्म पोचवू शकणार नाही. म्हणून आपण हाय टेम्परेचरचा उपयोग करून त्या सॅम्पल मधले पाण्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करतो बाय सेल वॉल डिग्रेडेशन. परंतु या मेथडमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला समजा काही गोष्टी जर पूर्णपणे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा नायनाट करायचा असेल तर नो इश्यू, परंतु त्याच्यातले काही ऑर्गॅनिल जर आपल्याला ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये हवे असतील तर ह्या प्रोसेसमध्ये चान्सेस आहेत त्यांचं ऍक्टिव्हिटी लॉस होण्याची. तर जे प्रोटीन्स किंवा जे मेटाबॉलाइट्स हाय टेम्परेचरला सर्व्हाइव्ह करू शकतात अशाच सॅम्पलच्या सेपरेशनसाठी मायक्रोवेव्हची जी प्रोसेस आहे ती घेता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल एक एन्झाईम असतो डीएनए पॉलिमरेज जो थर्मस ॲक्वॅटिकस नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये प्रोड्यूस असतो. आता तो एन्झाईम 98 डिग्री टू 99 डिग्री सेल्सिअस पर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतो. मग बाकीचे प्रोटीन जे आहे ते 55 ते 45 ते 50 ते 60 डिग्री पर्यंत मॅक्सिमम ते ऍक्टिव्ह राहू शकतात. तर काय करायचं असतं की त्या ऑर्गॅनिझमला बस्ट करून सिम्पली त्यांना उकळून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे जे काही प्रोटीन पार्टिकल्स आहेत ते डिग्रेड होऊन जातात आणि फक्त तो एन्झाईम तेवढा त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतो आणि मग त्या एन्झाईमला आपण प्युरिफाय करू शकतो. नंतर आहे ऑस्मॉटिक शॉक.
आता तुम्ही रिव्हर्स ऑस्मॉसिस हा शब्द ऐकला असणार आहे. तर ऑस्मॉटिक शॉक मध्ये काय असतं की थ्रू द प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस वॉटर कॅन बी मूव्ड इन टू द सेल causing its volume to increase the point that is burst. This method can only work with animal cells and protozoans since they do not have cell wall. ओके, ज्या सेल्सला सेल वॉल नसते त्याच सेल्सला आपण विथ द हेल्प ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर आपण डिग्रेड करू शकतो. या प्रोसेसमध्ये काय होतं की आपल्याला ऑस्मॉसिसची प्रोसेस माहिती आहे की सॉल्व्हंट जे आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह करत असतात. म्हणून आपल्याला सिम्पली काय करायचं असतं की आपल्या सेलला हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन मध्ये डीप करायचे असते. त्याच्यामुळे काय होतं की सॉल्व्हंट्स जे आहेत ते बाहेरून आतमध्ये एंटर करतात आणि बाहेरून आतमध्ये एंटर करत असताना त्या सेलचा व्हॉल्यूम जो आहे तो वाढत जातो, फुगत जाते ती सेल आणि एक वेळ अशी येते की जास्त इक्विलिब्रियमला पोहोचण्याच्या अगोदरच ती सेल बस्ट होऊन जाते. तर अशा पद्धतीने ऑस्मॉटिक शॉकचा आपण उपयोग करत असतो. नंतर आहे इलेक्ट्रिक डिस्चार्ज. It is also possible to achieve cell disruption via electric discharge in mammalian cells. Cells that are bounded by plasma membrane and unlike plant cells, they have no cell wall. This method allows researchers to examine section of exocytosis, which is a process during which a membrane bounded sphere or intracellular vesicle shifts to a fuse with a plasma membrane. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं असतं की आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. त्या प्रोटीन्सला आपल्याला सिम्पली एक इलेक्ट्रिक शॉक द्यायचा असतो आणि तो इलेक्ट्रिक शॉक दिल्यामुळे काय होतं की ते प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते डिस्टर्ब होतं आणि डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं की तो सेल इनर ऑर्गनेल्स जे आहेत ते बाहेर पडतात. सो ते सेमी परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते कम्प्लिटली परमिएबल होऊन जातं आणि त्याच्यामधनं सगळे ऑर्गनेल्स बाहेर पडतात. नंतरची पद्धत आहे केमिकल मेथड. याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे केमिकल्स जसे डीएमएसओ, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स असतात जसे टॉलिन, इथर, बेन्झिन, मिथेनॉल आणि वेगवेगळे सर्फेक्टन्ट्स. काही केमिकल्स असतात, फिनाइल इथाइल अल्कोहोल असतो, डीएमएसओ असेल. ह्या जे केमिकल्स आहेत किंवा ईडीटी आहे तुमचा, हे जे केमिकल्स आहेत हे केमिकल्स प्लाझ्मा मेम्ब्रेन मधल्या असलेल्या प्रोटीन्सला डिग्रेड करतात आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे कॉम्पोजिशन आहे त्याला ते लूज करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या सेल ऑर्गनेल्स जे आहेत ते त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून बाहेर पडतात. तर ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक शॉक काम करणार आहेत त्याच पद्धतीने हे केमिकल्स देखील काम करणार आहेत. त्याच्यानंतर तिसरी शेवटची पद्धत असते ती म्हणजे एन्झायमॅटिक पद्धत. एन्झायमॅटिक पद्धत मध्ये काय असतात की काही जे एन्झाईम्स असतात जसे तुमचे बीटा 16 किंवा बीटा 13 ग्लुकॅनेज, प्रोटीएज, मॅनेज, सेल्युलेज, देन कायटिनेज, हे जे वेगवेगळे एन्झाईम्स असतात हे एन्झाईम्स कुठल्याही इलेक्ट्रिक एनर्जी किंवा मेकॅनिकल एनर्जी किंवा केमिकल एनर्जीचा उपयोग न करता ते सिम्पली तुमच्या तर हे जे केमिकल्स असतात, हे जे एन्झाईम्स असतात हे सिम्पली आपल्या सेल वॉल मधले जे कॉम्पोनंट्स असतात त्या कॉम्पोनंट्सला डिग्रेड करायचं काम करतात. त्या कॉम्पोनंट्सला एका पद्धतीने आपण लोकल लँग्वेजमध्ये म्हटलं तर आपण त्यांना ते खाऊन टाकतात, तोडून टाकतात आणि ते सेल वॉल कॉम्पोनंट्स डिग्रेड झाल्यामुळे मग आपली सेल वॉल जी आहे ती डिस्ट्रप्ट होऊन जाते आणि त्याच्यामधला मग जो काही तुमचा सेल ऑर्गनेल्स आहेत ते बाहेर पडतात. मोस्टली ही जी पद्धत आहे ती प्रोटोप्लास्ट फ्युजन मध्ये कामात येते. ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या व्हेरायटीचे प्लांट सेल्सला आपल्याला ज्यावेळेस मिक्स करून एक हायब्रिड तयार करायचा असतो त्यावेळेस ही एन्झाईमची पद्धती वापरली जाते. तर अशा पद्धतीने आपण इथं आज सेल डिस्ट्रप्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या ज्याच्यामध्ये मेन 2 मेथड आहेत, मेकॅनिकल मेथड आणि नॉन मेकॅनिकल मेथड. मेकॅनिकल मेथडमध्ये आपण 5 वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, त्या म्हणजे तुमच्या मोटार अँड पेस्टल ग्राइंडिंग, ब्लेंडर, ब्रीड बीटिंग, अल्ट्रासोनिकेशन आणि होमोजिनायझेशन. आणि नॉन मेकॅनिकल मध्ये आपण 3 मुख्य पद्धती बघितल्या, त्या म्हणजे फिजिकल मेथड, केमिकल मेथड आणि एन्झायमॅटिक मेथड. फिजिकल मेथड मध्ये 4 प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा उपयोग करून आपण सेल डिस्टर्ब करू शकतो. ते म्हणजे लो टेम्परेचर फ्रीजिंग अँड थॉइंग, हाय टेम्परेचर मायक्रोवेव्ह और थर्मोलायसिस, नंतर ऑस्मॉटिक शॉक, इलेक्ट्रिक डिस्चार्ज.
दुसरी मुख्य पद्धत म्हणजे केमिकल मेथड, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्स जसे आपले DMSO, सॉल्वंट्स, EDTA असे वेगवेगळ्या केमिकल्सचा उपयोग करून आपण तिथं त्या सेलला डिस्टर्ब करू शकतो. आणि तिसरी मुख्य नॉन मेकॅनिकल मेथड म्हणजे एन्झायमॅटिक मेथड, ज्याच्यामध्ये आपण जे लायटिक एन्झाईम्स असतात, ज्यांचं मुख्य काम हे लायसिस करणंच असतं, तोडणंच असतं, अशा एन्झाईम्सचा उपयोग करून आपण सेल वॉल कॉम्पोनंट्सला डिग्रेड करतो आणि त्यामधून मग ती सेल डिस्टर्ब होऊन त्याच्यातले ऑर्गनेल्स बाहेर पडतात. सो हिअर वी आर डन विथ अवर सेल डिस्ट्रप्शन मेथड. थँक्यू.